काही भावनिक विषय आहेत, काही प्रॅक्टिकल विषय आहेत. आपल्या सर्वांचा विचार मी निर्णय घेताना तुम्ही एक क्षणही मनात आणू नका की मी काय निर्णय घेईल आणि काही तुम्हाला वाऱ्यावर सोडून मी काय निर्णय घेणार नाही. पण 5 वर्षामध्ये मला अभिमान आहे की 5 वर्षामध्ये निळवंडेच्या कालव्याची कामं पूर्ण होऊन पाणी या ठिकाणी आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आहे. मला पण दर महिन्याला मुंबईला कोर्टात जावं लागतं. जगातल्या सगळ्यात श्रीमंत सगळ्यात मोठ्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवायची तर काय फिकर नाही आपल्याला. ठीक आहे, आम्हाला फिकर नाही. उद्या कोणी येऊ काही भाषण करू, ठीक आहे, आम्हाला फिकर नाही. आम्ही त्या ठिकाणी समर्थ आहोत. आणि ही निवडणूक या राहुरी नगर पाथर्डीच्या प्रश्नावरून, निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून, वांबोरी चारीच्या प्रश्नावरून, दिवसा विजेच्या प्रश्नावरून, राहुरी शहरातल्या जॉगिंग ट्रॅकच्या प्रश्नावरून जी व्हायला पाहिजे होती ती न होता वेगळ्या प्रश्नावरती गेली, म्हणून आपला पराभव झाला. नाही तर आपला पराभव त्या ठिकाणी होऊ शकत नव्हता. डीपी जळाली आणि कार्यकर्त्याचा फोन आला या ठिकाणी सांगावं. आपण त्या ठिकाणी आमदार असताना डीपी जळाल्यावरती एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पैसे कुठले न भरता डीपी आपण द्यायचे. 2017 का 18 साली जोडे मारो आंदोलन झालं होतं. तरी कुणाला जोडे मारले त्यांचं नाव इथं घेत नाही. ही वांबोरी चारीचा पाईप नुसता दिसतोय, हवा येते, पण अजून कधी पाण्याचा थेंब बघितला नाही. त्यांनी त्यांच्या तालुक्याचा विकास आपल्या सत्तेच्या माध्यमातून केला. कधी नव्हे तो 5 वर्ष आपल्याला सत्ता मिळाली, 2.5 वर्ष राज्याची सत्ता मिळाली. तर निश्चितपणे आपण जी खाती माझ्याकडे होती त्या माध्यमातून या तालुक्याचं नाव राज्यभर करता येईल याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण केलेला. त्याच्या मनात डोकावतो. दुसऱ्या बाजूने विचार केला असता मी पत्रकारांना देखील सांगितलं की अशा भावनिक याच्यामध्ये लढणं कितपत योग्य आहे. हा विचार जेव्हा मनात येतो त्यावेळेस दुसरी बाजू देखील बघितली पाहिजे की ज्यांना त्यांचा प्रतिनिधी मुंबईमध्ये पाठवायचा आहे त्यांची काय भावना आहे हे बघण्याकरता मी तालुक्यातल्या बहुतांश गावी माझा दौरा त्या ठिकाणी घेतला. आणि राहुरी तालुक्यातल्या मी अजून पाथर्डीकडे खरं जायचं होतं, फोनवरती बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी बोलत होतो. पण मात्र तालुक्यातल्या जनतेमध्ये देखील भावना अशी आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये जी काही थोडासा एक कामाचा कुठेतरी बॅकलॉग आहे. आमचे वांबोरीकर त्या ठिकाणी आले असतील. वांबोरीला मध्यंतरी 2-4 महिन्यापूर्वी आपण मोरे भाऊसाहेब विधायक आपण तुमच्या तिथं सबस्टेशनवरती आंदोलन केलं होतं. मला खरं कळत नाही की तुमच्या गावाला, वांबोरी गावाच्या तिथं कात्रड गुंजाळ्याला लाईट दिवसाआड होती. आहेत का इथं कोण कात्रड गुंजाळ्याचे कोण? दिवसाआड वीज शेतीला कात्रडला गुंजाळ्याला मिळायची. आपण वेगळी ते ठिकाणी लिंक लाईन सेपरेट टाकली आणि वांबोरीच्या सबस्टेशनवरचा भार कमी व्हावा म्हणून खडांब्याला, खुर्दला आपण नवीन सबस्टेशन केलं की जेणेकरून या परिसरातले विजेचा प्रश्न सुटावा. एवढंच नाही तर वांबोरीमध्ये आपण जवळपास मला वाटतं 2 मेगावॉटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प देखील मेजर या ठिकाणी आहेत. सौर ऊर्जेचा प्रकल्प पहिलवान आपण त्या ठिकाणी दिला आणि काही डिप्या तुमच्या दिवसा विजेवरती देखील आल्या. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभारून देखील जर शेतकऱ्यांची ओरड येऊन लाईटची असेल तर निश्चितपणे हा पायाभूत सुविधेचा अभाव नाहीये. हा कुठेतरी अधिकाऱ्यांवरती असलेला वचक कुठेतरी कमी झाला असावा. सिस्टीम ज्यांनी चालवली पाहिजे तो व्यवस्थित चालू शकत नाहीये. मी तुमच्याकडेच नाही, तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यावरती हा प्रश्न म्हणजे कित्येक ठिकाणी आपण हे जर आपण उभारलं नसतं, तुमचं खडांब्याचं सबस्टेशन उभारलं नसतंच तर आज आणखीन काय परिस्थिती असते. कात्रड गुंजाळ्याला दिवसाआड वीज होती, दिवसाआड. मला चांगलं माहिती शेतीची. आज रोज वीज त्या ठिकाणी तुमच्या दोन्ही गावाला मिळतं रोज. ही मला आता तुमचा चेहरा दिसत नाही नेमकं. हा असं गांधले. ही परिस्थिती तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी बघितली. सिंगल फेजची लाईट त्या ठिकाणी मिळत नाही. आपण असताना कधी त्या ठिकाणी होऊ दिलं नाही. डीपी जळाली आणि कार्यकर्त्याचा फोन आला या ठिकाणी सांगावं. आपण त्या ठिकाणी आमदार असताना डीपी जळाल्यावरती एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पैसे कुठले न भरता
डीपी आपण द्यायची. आज ती परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेली नाही. आमच्या पाथर्डी तालुक्यातले कार्यकर्ते, वांबोरी गावातले लोक आहेत, वांबोरी सारी, मला सांगा आपण 5 वर्ष मी आमदार असताना एकही वर्ष आपण त्या असं झालं नाही की वांबोरी चारीला त्यांचं जेवढं राखीव पाणी होतं त्याच्यापेक्षा कमी पाणी उचललं असं एकही वर्ष झालं नाही. आपण जेवढं राखीव पाणी होतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपण 5ही वर्ष उचललेलं आहे. 5ही वर्ष, 5ही वर्ष. मला आठवत आहे आमचे पाठक सरिता आले का नाही मला माहित नाही, सातवडचे, त्यांच्या गावामध्ये मी आमदार होण्याच्या अगोदर 2017 का 18 साली जोडे मारो आंदोलन झालं होतं. तर मी कुणाला जोडे मारले त्यांचं नाव इथं घेत नाही, की वांबोरी चारीचा पाईप नुसता दिसतोय, हवा येते, पण अजून कधी पाण्याचा थेंब बघितला नाही. म्हणून जोडे मारो आंदोलन त्यांनी त्यांच्या गावात ठेवलं होतं. मी पण गेलो होतो, मी काही जोडे मारले नाहीत, पण गेलो होतो आंदोलन. माझं इंजिनियरला सांगणं असायचं की पाणी सातवडला निघालं पाहिजे. दिलं का नाही? हे करत असताना आज काय परिस्थिती, आज त्या वांबोरी सारीची काय परिस्थिती आहे? नाही. बरं, मी कधी बटन दाबायला गेलो का? मी कधी काय कळ दाबायला कधी गेलो का? नाही. माझ्याकडे अधिकार असताना नाही गेलो. मी तर मंत्री होतो. मी म्हणले कळ बीळ दाबत बसण्यापेक्षा पाणी गेलं पाहिजे, भले आपण जलपूजनाला जाऊ. काही लोकांना आता जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही कुणाच्या ह्याच्यात. ही भावना मला या ह्याच्यामध्ये, या काही दिवसामध्ये जेव्हा लोकांपर्यंत गेलो त्यावेळेस ही भावना प्रकर्षानं जाणवली. आमच्या राहुरी तालुक्यामध्ये काही प्रकल्प येऊ घातलेले आहेत. प्रकल्प येण्याला काही विरोध नाही, पण पुनर्वसनाचा प्रश्न आधीच बिकट असताना आणखीन काही 7,000 एकराचं पुनर्वसन होऊ घातलेलं आहे. ही मोठी व्यथा आमच्या केके रेंजच्या क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांची त्यावेळेस मी बघितली. आधीच केके रेंजच्या क्षेत्रामध्ये लग्न जमवायचं अवघड आहे, तसं सगळीकडेच अवघड आहे, पण तिकडे जरा जास्त अवघड आहे. आता आणखीन 7,000 एकराचं जर त्या ठिकाणी जर ते अम्युनिशनचं काहीतरी विषय आला तर आणखीन अवघड परिस्थिती या तालुक्यातल्या त्या भागाची झाल्याशिवाय राहणार नाही. असे कित्येक प्रश्न आहेत या तालुक्याच्या अस्मितेच्या संदर्भात, या तालुक्याच्या भविष्याच्या संदर्भामध्ये कित्येक प्रश्न खरं या गेल्या काही दिवसामध्ये आम्ही अनुभवले. तालुक्याचं नेतृत्व जेव्हा राज्याचं नेतृत्व करतात त्यावेळेस या तालुक्याला भरभरून त्या ठिकाणी आपण द्यायचा प्रयत्न केला. ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष सत्ता ज्या तालुक्यांमध्ये आहे त्यांनी त्यांच्या तालुक्याचा विकास आपल्या सत्तेच्या माध्यमातून केला. कधी नव्हे तो 5 वर्ष आपल्याला सत्ता मिळाली, 2.5 वर्ष राज्याची सत्ता मिळाली, तर निश्चितपणे आपण जी खाती माझ्याकडे होती त्या माध्यमातून या तालुक्याचं नाव राज्यभर करता येईल याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण केलेला. आणि माझी भावना, एका बाजूला या तालुक्याची अस्मिता कशी जपायची, एका बाजूला या तालुक्याचा रखडलेला विकास असेल, या तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक असेल, याकरता या तालुक्यातल्या नेतृत्वाची गरज, माझी गरज म्हणून नाही, पण मला जे दिसतं की भविष्यामध्ये या तालुक्याला, मतदारसंघाला पुढे जायचं असेल तर एका अनुभवी सक्षम नेतृत्व या तालुक्यामध्ये घडलं गेलं पाहिजे. ही या तालुक्याच्या लोकांची भावना मला गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा मी पाहिलं तेव्हा बघितलं. आमच्या निळवंडेच्या कालव्यांचा प्रश्न मी या ठिकाणी पुन्हा बोलणार नाही, पण जिरायती भागाकडून बागायतदार आमच्या निळवंडेच्या कार्यक्षेत्रातली लोक, आमच्या निंबेरे तुळापूर पासून कणगर, वडनेर, गणेगाव, गुहा, तांबेरे, कानडगाव, आज काय परिस्थिती आहे. आपल्या आधी मी कोणाचं नाव घेणार नाही,
पण आपल्या आधी पाणी येणार म्हणून तुम्हाला आश्वासनं मिळाली. मी या ठिकाणी कुणाचं नाव घेणार नाही, पण 5 वर्षामध्ये मला अभिमान आहे की 5 वर्षामध्ये निळवंडेच्या कालव्याची कामं पूर्ण होऊन पाणी या ठिकाणी आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. हा फरक या तालुक्यातलं नेतृत्व असल्यावर काय होतो हा फरक या जनतेने बघितला आणि ती भावना कुठेतरी या 10-15 दिवसामध्ये लोकांनी खरं माझ्या कानावर घेतली. मलाही कळतंय, मलाही तुम्ही ज्या सर्वांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या, मी तुमच्या भावनांची सहमत आहे. उद्या आपलं कुटुंब आहे, सत्ता नसल्यावरती वेगवेगळ्या अवघड परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं याची मला देखील जाणीव आहे. मला पण दर महिन्याला मुंबईला कोर्टात जावं लागतं. ते आता संपत आलाय विषय, पण जावं लागतं. आता निवडणूक आल्यावर तर आठवड्याला तारखा पडायला लागल्या. तुम्ही जे म्हणला मुंबईत त्याच्यातले काही सगळ्या वेळेस काही बाकीचे बोलवणे होते, काही वेळेस कोर्टाची बोलवणी होती. आता परत जायचंय 7 तारखेला. त्रास होतो. सत्ता नसताना मलाही आपल्या सर्वांची जाणीव आहे की सध्याचे सत्ताधारी कशा पद्धतीने सत्ता राबवतात याची मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. वेगवेगळ्या गावचे सरपंच आमचे असतील. इथं मला काहींनी सांगितलं की आपण जर निवडणूक लढवली तर उद्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत सगळ्यात मोठ्या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवायची, पण काय फिकर नाही आपल्याला. उद्या या ठिकाणी मंत्रिमंडळ येऊन बसणार आहे. येऊ द्या ना. उद्या काही आमदार येतील. मला खात्री आहे काय करेल एखादा मंत्री आला समजा, उदाहरणार्थ आता पण एखाद्या गावामध्ये आमच्या तर अंबादास धमाळे सरपंच आहेत, तुमच्या गावामध्ये एखादा मंत्री आला, त्याला माहिती का तुमच्या गावातल्या काय खाचखळगा आहेत काय? ते आपलं येणार, भाषण करणार, याव त्याव होणार, पण शेवटी मतं काढायची अंबादास धमाळेलाच माहिती ना. मंत्री येऊन आता अजून कोण येऊ शकतो? त्यामुळे ती काय आम्हाला फिकर नाही. उद्या कोणी येऊ, काही भाषण करू, ती काय आम्हाला फिकर नाही. आम्ही त्या ठिकाणी समर्थ आहोत. पण मात्र आपण सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या भावनेचा मी आदर. तुम्ही असं कधीच मनात आणू नका की मी काय तुमच्या कोणाला वाऱ्यावर सोडेल, काय करेल, हा विषय नाही. पण आपला पराभव 1 वर्षापूर्वी झालेला आहे. शेवटी काही वास्तविकता देखील आपण त्या ठिकाणी काही समजून घेतल्या पाहिजे. कुठल्या गोष्टी, आपला पराभव काय, आपली स्थानिक जर निवडणूक असली असती तर आपण 50,000नी निवडून आलो असतो. स्थानिक आपल्या इथल्या प्रश्नावर निवडणूक, पण निवडणूक ही मागच्या वर्षीची इथल्या प्रश्नावरती राहिली नाही. बरेचसे काही लाडके विषय त्या ठिकाणी आले. मी म्हणत नाही, बरेचसे विषय आले आणि ही निवडणूक या राहुरी नगर पाथर्डीच्या प्रश्नावरून, निळवंडे धरणाच्या प्रश्नावरून, वांबोरी सारीच्या प्रश्नावरून, दिवसा विजेच्या प्रश्नावरून, राहुरी शहरातल्या जॉगिंग ट्रॅकच्या प्रश्नावरून जी व्हायला पाहिजे होती ती न होता वेगळ्या प्रश्नावरती गेली, म्हणून आपला पराभव झाला. नाही तर आपला पराभव त्या ठिकाणी होऊ शकत नव्हता अजिबात. पण या सगळ्या गोष्टींचा शेवटी मलाही वाटतंय, मी द्विधा मनस्थितीमध्ये आहे हे निश्चित आहे, अजूनही आहे. शेवटी काही भावनिक विषय आहेत, काही प्रॅक्टिकल विषय आहेत. आपल्या सर्वांचा विचार, मी निर्णय घेताना तुम्ही एक क्षणही मनात आणू नका की मी काय निर्णय घेईल आणि काही तुम्हाला वाऱ्यावर सोडून मी काय निर्णय घेणार नाही. मी असं, शेवटी हा विषय आपली चर्चा होणारच होती. असं काही वेळ तुम्ही आले नाही तरी मी आपल्या सर्वांशी संवाद साधणार होतोच विषय. पण जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुमच्या सर्वांचं पुढचं भवितव्य विचारामध्ये घेऊन, तुमच्या सर्वांना पुढं खाली गावामध्ये काम करताना देखील योग्य त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या सर्वांना उद्या
कोणाचा त्रास होणार नाही, ही सगळी हे मी असा निर्णय घेऊ शकत नाही. मी एकटाच काहीतरी चला आम्ही चाललो आणि आता मी गेलो निघून आणि तुम्ही आता तुमचं काय तुम्ही बघा तुमचं तुम्ही, असं अजिबात होणार नाही. मी अजूनही माझी द्विधा मनस्थिती आहे ही निश्चितपणे आहे. कारण शेवटी निश्चित थांबा थांबा बाबासाहेब मी सांगितलं, तुम्ही सगळे कुटुंब आहात, मला सर्वांची काळजी आहे. तुम्ही असं अर्ज भरा, तुमचं म्हणणं भावनिक आहे. मी असं म्हटलं नाही की भरणार नाही, असंही म्हटलेलं नाही. मला हे बघा, मला तुमच्या दोन मिनिट आपल्याला ठीक आहे, मला माहिती. मी हे बघा जरा या गोष्टींचा खूप सारासार विचार करावा लागतो. तुमच्या भावना मी निश्चितपणे समजून घेतलेल्या आहेत. मला थोडासा रात्रीतून विचार करायचा वेळ द्या. ऐका जरा, ऐका. ऐका 2 मिनिटं ऐका. अरे माझं ऐकून घ्या, ऐकून घ्या. अरे ऐकून घ्या. दोन मिनिट. मला अर्ज का भरायचा आहे तर मला माहिती आहे की 2 गोष्टी जर नाही भरायचं त्याला कारण मी तुम्हाला सांगितली. भरायचा तर विशेषतः या मतदारसंघातली जी काही परिस्थिती आली सामान्य जनतेवर देखील आली असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना देखील मोठा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, यामुळं अर्ज भरायचा विषय आहे हे मी समजू शकतो. भरणार आहे मला थोडं अर्ज भरायचा कशा करता. या तालुक्याचे जे काय प्रश्न मी तुम्हाला सांगितले, आभार व्यक्त करतो. आज तुम्ही इथे जमला म्हणून नाही, पण गेली कित्येक वर्ष जसा मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आलो तेव्हापासून तुम्ही सगळेजण ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहात. विजयामध्ये, पराभवामध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये, आयुष्याच्या सगळ्या चढ उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी प्रत्येक परिस्थितीमध्ये अत्यंत ठामपणे उभं राहिलेले आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे म्हणा, तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळं आपण वेगवेगळ्या निवडणुका अत्यंत चांगल्या लढलो. काही ठिकाणी आपल्याला अपयश आलं, काही ठिकाणी आपण जिंकलो. राज्याच्या सत्तेच्या चाव्या देखील आपल्याकडे त्या ठिकाणी आल्या. हे सगळं काय माझं एकट्याचं यश किंवा माझं एकट्याचं अपयश नाही. या सगळ्यामध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सर्वजण गेले कित्येक वर्षापासून माझ्यासोबत अत्यंत ठामपणे उभा आहात. म्हणून पहिल्या प्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्याकडनंही जाणते अजाणतेपणे तुमची काही मनं दुखावली असतील. शेवटी समाजामध्ये वावरत असताना मी काही माणूसच आहे, माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील. तुमच्या नेतृत्व म्हणून माझ्याकडे बघत असताना तुमच्या सर्वांच्या देखील अडचणीमध्ये तुमचे प्रश्न सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न जेव्हा जेव्हा माझ्याकडे सत्तेची स्थानं होती त्यावेळेस करायचा प्रयत्न केला. कधी कधी वेळेच्या अभावी असेल, काय असेल, व्यस्ततेमध्ये असेल, कदाचित मी आपल्या कोणाला वेळ देऊ शकलो नसेल. विक्रमचा फोन तर मी घेतो, पण कदाचित एखादा फोन हुकला असेल.
त्याबद्दलही खरं तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी नेता किती बिझी असला तरी शेवटी कार्यकर्त्याचा तो आधार असतो. माझ्याकडनं निश्चितपणे काही चुका झाल्या असतील, त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. त्या चुका सुधारून पुढे जाण्याचा माझा देखील प्रयत्न असेल, हेही तुम्हाला या निमित्तानं आवर्जून सांगतो. खरं मोठा भावनिक क्षण आहे. खरं आपल्याला याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये अर्ज भरतानाच्या वेळेस सभा करताना खूप मोठ्या गाड्यांचा लवाजमा असतो. प्रत्येकाला फोन, व्हॉट्सअप, काय निरोप द्यावेला. आजही मला एक जणाचा फोन आला, काय दादा मला तुम्ही निरोप दिला नाही. म्हटलं रे मलाच माहित नाही, मलाच निरोप नाही म्हटलं. मलाही माहित नव्हतं. काही निरोप यायला लागले, व्हॉट्सअपवर मेसेज यायला लागले. कुठल्याही गाड्या घोड्यांशिवाय आपण सर्वजण या संघटनेचे, आपण सर्वजण त्या ठिकाणी, या कुटुंबाचे आपण सगळेजण सदस्य आहोत. आणि या भावनेपोटी आपण आज या ठिकाणी माझ्या ऑफिस मधलं कुठलं निमंत्रण नसताना, कुठली गाडी घोडी नसताना देखील फक्त आणि फक्त एक प्रेमाच्या भावनेपोटी तुमचा आग्रह व्यक्त करायला तुम्ही या ठिकाणी आलात. हे नशीब सगळ्यांना मिळत नाही. मला हे नशीब मिळालं, हे माझं त्या ठिकाणी नशीब समजतं. आपण हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली 2009 साली. पहिले आपला राहुरी तालुका अखंड मतदारसंघ होता. आपण एक निवडणूक सोडली तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सगळ्या निवडणुका विधानसभेच्या, जसं मला आठवतंय तसं आपण जिंकत होतो. पराभव कधी आपण बघितला नव्हता. मतदारसंघाची पुनर्रचना झाली. आमचे पाथर्डी तालुक्यातले सहकारी, नगर तालुक्यातले सहकारी देखील कुठेतरी त्यांची देखील जवळीक झाली. आणि या कुटुंबाच्या तेही त्या ठिकाणी सदस्य झाले. अनेक भावनिक नातं सर्वांच मोठं या ठिकाणी तयार झालं. आपल्याला सुरुवातीच्या 1-2 निवडणुकांमध्ये या मतदारसंघामध्ये अपयश आलं. त्याला वेगवेगळी कारणं असतील, का या तालुक्यातल्या मतांचं विभाजन झालं असेल, कसं झालं असेल, त्यावर मी आज जाणार नाही. परंतु 2019 साली हा राहुरी तालुका एकवटला. बाकी सगळे विषय बाजूला केले आणि या राहुरी तालुक्यातला आमदार व्हावा या भावनेतून हा तालुका एकवटला. आणि ऐतिहासिक विजय आपण खरं मला त्या ठिकाणी प्राप्त करून दिला. पाथर्डी तालुक्याचं देखील मोठं योगदान त्या विजयामध्ये होतं. जवळपास बरोबरीची मतं मला 2019 साली पाथर्डी तालुक्यामध्ये, माझं कुठलंही काम नसताना, माझा कुठल्याही कामाचा अनुभव नसताना देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलं. नगर तालुक्यातली लोक देखील एवढ्या मोठ्या प्रचंड दबावा असताना देखील माझ्या पाठीशी एवढा दबाव झगडून उभा राहिली. आणि 19 साली आपण मला आमदार केलं. आपल्या सर्वांचे उपकार खरं मी फेडू शकत नाही जन्मात, एवढे खरं आपले सर्वांचे उपकार माझ्यावरती त्यावेळेस झाले. या सगळ्या भावना लक्षात घेऊन मी कुठं ठरवलं की एवढा ऐतिहासिक विजय आपल्याला या विशेषतः राहुरी तालुक्यातल्या जनतेने एक मताने, म्हणजे आपली जी काही मंडळ त्या ठिकाणी स्थानिक निवडणुकांमध्ये असायची, जनसेवा मंडळ, विकास मंडळ असेल, शेतकरी मंडळ, सर्वांनी त्या ठिकाणी एकमुखाने येऊन या तालुक्यातला आमदार व्हावा या भावनेतनं आपण मला जी काम करण्याची संधी दिली, मी देखील तीच भावना मनात ठेवली. कधी मी बघितलं नाही की काम घेऊन येणारा कोणी विरोधक आहे, कोण विकास मंडळ असं आहे का, कोण कुठल्या मंडळाचं आहे, कोण कुठल्या जातीचा, धर्माचा, मी कधी त्या ठिकाणी बघितलं नाही. सातत्यानं मिळालेल्या संधीचा उपयोग तुमच्याकरता, तुमच्या गावातल्या खालच्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा असेल आणि पर्यायानं या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेच्या साठी अक्षरशः दिवस रात्र मी देखील काम करण्याचा प्रयत्न केला. चुकलो असेल कुठं, काही लोकांची कामं माझ्याकडनं झाली नसतील, विशेषतः शेवटच्या 2.5 वर्षामध्ये सरकार आपलं नसल्या कारणानं बऱ्याचशा मर्यादा आल्या, काही लोकांचे थोडे अपेक्षा भंगही झाले असतील, त्यांची परत दिलगिरी व्यक्त करतो. पण आज ही निवडणूक मी तर म्हणेल दुर्दैवानं लागलेली आहे, कारण की कुणाचंही निधन होणं ही तशी दुर्दैवी गोष्ट आहे.
2024 साली काही का कारण असेल, मी त्या कारणांच्या खोलात आता जाण्याची वेळ नाही, परंतु जी कुठली कारणं असतील, आपल्याला पटत असतील नसतील, पण आपला पराभव 2024 साली हा झालेला आहे. आणि पहिल्यांदाच मला दुःख सर्वात जास्त एका गोष्टीचं वाटलं की 2009 सालापासून या तालुक्यात आपण कधी मागे नव्हतो, पण 2024 साली या राहुरी तालुक्यात देखील 5,000 मतांनी आपण माघारी पडलो. आणि ज्या गावात खरं मी लहानसा मोठा झालो, ज्या गावानी पहिली संधी मला राजकारणामध्ये दिली, या राहुरी शहराचा नगराध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. मला लीड मिळाला राहुरी शहरामध्ये, पण मलाच खंत वाटली की कुठेतरी मी निवडणूक झाल्यानंतर थोडासा बाहेर पडताना मला काहीतरी अपराधीपणाची भावना यायची की अरे आपण काहीतरी चुकलो, की ज्या गावानं 5 वर्षापूर्वी एवढं प्रेम माझ्यावरती केलं, मी देखील त्याच्यात कुठंच कमी पडण्याचा कधी हे केला नाही. मंत्री असताना मी कधी असं कधी बडे जाव, मी बऱ्याचदा ते आमच्या शायरांच्या गाड्या बाहेरच ठेवायचं, म्हटलं नको. आपल्या डोक्यात गावातल्या लोकांना वाटेल याच्या डोक्यात नाही मंत्रीपदाची हवा गेली. आपलं शेवटी आपलं गाव, मी या गावचा नागरिक आहे. सर्वात जास्त दुःख मला कुठेतरी मनाला खूप लागलं, खोलवर वेदना, की राहुरी शहरामध्ये लीड मिळाला पण जो अपेक्षित होता तो न मिळाल्या कारणाने मी देखील कुठेतरी, म्हणजे आज मी या ठिकाणी जरा बोलून दाखवतोय, पण माझ्या मनाला थोडंसं लागलं की ज्या गावात आपण लहानसं मोठं झालो, ज्या गावाने पहिल्यांदा आपल्याला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, ती देखील मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न केला. आमदार झाल्यानंतर या गावाला देखील माझ्याकडेच नगर विकास खातं होतं. आपल्या गावाला ठीक आहे मतदारसंघ आहे, पण आपल्या गावाला कुठं काही कमी पडू नये म्हणून जिथं जिथं कुठं कुठल्याही गल्लीत गेलं तरी या गावात कुठेतरी काम द्यायचा प्रयत्न केला. इथंच समोर बघितलं की आमचा जॉगिंग ट्रॅक दिसतो, इकडं ही वेस दिसती, त्या वेशीतनं पुढे गेलं की कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे, तो रस्ता दिसतो, तो रस्ता संपला की पुढे कारंजे झालेला. असं काय शेवटी हक्क आमच्या गावाचा, माझ्या गावाचा जास्त त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कुठं मी कमी पडायचा प्रयत्न केला नाही, पण ठीक आहे काहीतरी माझ्याकडनंच मला शल्य वाटलं की मी आमच्या गावातल्या नागरिकांना बिलकुल दोष त्या ठिकाणी देत नाही. शल्य मला माझंच वाटलं की मी कुठंतरी कमी पडलो. आमच्या गावातल्या लोकांचा विश्वास जिंकायला, प्रेम जिंकायला मी कुठेतरी कमी पडलो. हे शोधण्यामध्ये देखील मी बराच माझा वेळ गेला की नेमकं आपण काय, मी तर कधी कुणाला कधी वाईट बोललो नाही, कोणाला कधी दूर केलं नाही. गावातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक समाजाचा असेल कुठलं काय, कधी बघितली नाही, जातपात धर्म कधी न बघता सगळ्यांना आपुलकीची भावना द्यायचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जायचा प्रयत्न केला. सरकारमधला निधी द्यायचा प्रयत्न केला. आणि कुठेतरी शल्य मला वाटलं की आपण कुठेतरी चुकलो. मला तर खरं त्याच वेळेस वाटत होतं की आता हे नकोच, म्हणजे आपल्याला आपल्या गावातल्या लोकांनी जर नाकारलंय तर आपल्याला राजकारण करायचा देखील कुठेतरी अधिकार नाही, अशा भावनेने मी कुठेतरी माझ्या मनात देखील विचार खरे येत होते. परंतु शेवटी संघटना आहे, सोडून जमत नाही. जरी आपण आमदार नसलो, काय नसलो तरी देखील शेवटी काम हे चालू राहिलं. आणि आता 2-3 महिन्यापूर्वी मी राहुरी शहराला परत एकदा आभार मानेल की नगरपालिकेची सत्ता आपण एवढं होऊन देखील परत आपल्या त्या ठिकाणी दिली आणि मोरे सर आमचे त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले.